श्री देवी शारदा, श्री देवलक्ष्मी नारायण, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज अत्यंत पवित्र असा दिवस आहे. पाशांकुशा एकादशी, विजयादशमी म्हणजे दसऱ्यानंतर, पण कालही एक दशमी होती म्हणून आज ही एकादशी आलेली आहे. पाशांकुशा एकादशीचा अर्थ अगदी सोपा आहे. पाश आणि अंकुश ही दोन तशी अस्त्र आहेत. अंकुश हा हत्तीवर नियंत्रण ठेवायला वापरला जातो. गणपतीच्या आत सुद्धा पाश आणि अंकुश हे दोन्ही असतात. म्हणजे पाश म्हणजे फास मराठीत आपण म्हणतो. मार्गावरून जी दूर गेलेली मंडळी आहेत त्यांना पुन्हा मार्गावर आणण्यासाठी पाश फेकला जातो आणि तो पाश अडकला त्याला पुन्हा आणलं जातं. आता या सन्मार्गावर असलेली ही मंडळी पुन्हा कुमार्गावर जाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर अंकुश ठेवला जातो. म्हणजे दूर गेलेल्यांना जवळ आणण्यासाठी, योग्य मार्गावर आणण्यासाठी पाशाचा उपयोग होतो आणि जे आहेत मार्गावर ते पुन्हा दुसऱ्या मार्गी वाईट मार्गाला जाऊ नयेत म्हणून अंकुशाचा उपयोग केला जातो. आज पाशांकुशा एकादशीचं काय विशेष महत्त्व आहे? कल्पना करा की 9 दिवस किंवा 9 रात्री दुर्गा देवी त्या महिषासुराशी लढत होती. 9व्या रात्री तिने त्याचा पराभव केला म्हणून विजयोत्सव साजरा केला. त्याला विजयादशमी आपण म्हणतो. मग आपण एक महाभारतातलं उदाहरणही बघितलं की अर्जुनाने कौरवांचा पराभव केला बृहन्नडा अवस्थेत आणि मग दुसऱ्या दिवशी ते प्रकट झाले. त्यांचा तो अज्ञातवास आणि वनवास हा संपला होता. एक प्रकारचा विजय होता तो. नंतर रामाने रावणाला मारलं आणि पुष्पक विमानात बसून ते अयोध्येला आले. तोही दिवस असाच लोकांनी साजरा केला. विजयोत्सव होता. विजयाचा उन्माद असतो एक प्रकारचा. उन्माद म्हणजे हिस्टेरिया इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे इतका उत्साह येतो की त्या उत्साहाच्या भरात ते काहीही करतील म्हणून तिथे सावध राहायचं असतं. आपण एक सहज बघितलं होतं मागे, अमृत मंथनाच्या वेळेला पहिल्यांदा विष निघतं. हलाहल विष, ते शंकर प्राशन करतो. नंतर मदिरा निघते आणि शेवटी अमृत निघतं. म्हणजे पहिल्यांदा कष्ट, संकट यांचं विष पचवावं लागतं. कशासाठी? यश मिळवायचं असेल तर. नंतर यश मिळतं, मदिरा, यशाची नशा चढते आणि ती नशा जर डोक्यात गेली ना तर तो माणूस यशानं मिळणारे लाभ आहेत ना अपयशापेक्षा भयंकर त्याचं रूपांतर होतं. आणि म्हणून काय पाहिजे? त्याच्यावर कुठेतरी अंकुश पाहिजे, नियंत्रण पाहिजे. हे जर नियंत्रण राखलं काय विशेष नाही. मी पहिले नंबर आला ठीक आहे ना, माझ्या गुरूंनी मला शिकवलं, माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी शिकवलं, आईवडिलांचे आशीर्वाद होते, हा मी अभ्यास केला. पण बाकीच्यांनी अभ्यास केला होता. एकेका मार्काच्या अंतराने पहिला, दुसरा, तिसरा नंबर सगळे सारख्याच योग्यतेचे आहेत असं जो म्हणतो, लक्षात ठेवा त्याची नशा इथे गेलेली नाही आहे. मदिरा जी आहे ती त्यांनी पिलेली आहे यशाची, पण ती नशा चढलेली नाही आहे आणि मस्तकापर्यंत तर आलेलीच नाही आहे. लक्षात ठेवा. मग त्याला अमृत मिळतं. अमृत आज आपण बघणार आहोत किंवा याच्यात अमृत एक नाव आहे विष्णूचं. आणि ह्या अमृताला काय, ती अवस्था आहे का पेय आहे का दोन्ही आहे, हा सगळा विचार आपण करणार आहोत. पण ज्याला अमृत पाहिजे त्यांनी विषापासून आरंभ केला पाहिजे आणि मध्ये यश मिळेल, यशाची मदिरा, पण ती पचवायला शिकलं पाहिजे. आणि पचवायला शिकलं म्हणजे आपलं यश आहे ना त्यात अनेक जणांचं सहकार्य आपल्याला मिळालेलं आहे. आपण काही मोठा पराक्रम केला आहे असं नाही आहे. पाशांकुशा एकादशीचा हा संदेश आहे की तुम्ही मोठा विजय मिळवलेला आहे, विजयोत्सव साजरा केलेला आहे. आता परत तुमची पावलं जमिनीवर आली पाहिजेत म्हणून पाश आणि अंकुश. आणि ही एकादशी आहे म्हणजे 10 इंद्रियांवर पाश आणि अंकुश पाहिजे आणि 11वं जे मन आहे त्या मनावर सुद्धा नियंत्रण पाहिजे. एकदा मन वाहवत गेलं, मी जितम मया जर केलं
तर तुमचा पराभव करणारी शक्ती राऊंड द कॉर्नर म्हणजे वाटेवरच उभी असते. तसं करायचं नाही, शांत राहायचं. हा संदेश आहे आजच्या दिवसाचा. नंतर आपण विष्णू सहस्रनाम काल नामं सुरू केली होती. आज जरा पुढची नावं बघूया. भूत भव्य भवत प्रभू. तुम्हाला वाटेल किती मोठं नाव आहे. नाही, भूत म्हणजे माझी, झालेलं. भव्य म्हणजे होणारं. आणि आजी, भवत म्हणजे आजी, माझी आणि भावी. अशा घटना जीवनात घडतातच की. आणि या जीवनात घटना घडणारा त्याचा मालक जो आहे, स्वामी जो आहे, तो प्रभू हा विष्णू आहे. म्हणजे माझ्या जीवनात पूर्वीचा काळ, आत्ताचा काळ आणि पुढचा काळ, या काळावर स्वामित्व, ईशत्व कुणाचं आहे? तर त्या विष्णूच आहे. त्याचं नावच आहे भूत भव्य भवत प्रभू. असो काळ आहे ना, काळ तो वाहतोय, लक्षात ठेवा. आपल्या दृष्टीने काळ आहेच आहे. जसं आपण मागे उदाहरण बघितलं होतं, फार सुंदर उदाहरण आहे की पाण्याचा पाईप आहे, तो फिक्स करतो ना आपण, त्यातून पाणी वाहतं ना. का पाईप व्हायला लागला तर त्याला बंद बंद करतील. पाईप कशाला व्हायला पाहिजे? पाणी व्हायला पाहिजे. तर तसं काळ हा स्थिर आहे, आपण त्यातून वाहत असतो. मग आपले दिवस जातात, महिने जातात, वर्ष जातात. आपण लहान असतो, आपण किशोरावस्थेत येतो, आपण तरुण होतो, प्रौढ होतो. आपण जगातल्या सगळ्या, विश्वातल्या सगळ्या घटना हे वाहणारं पाणी आहे. हा काळ जो आहे ना, ज्या काळातून या घटना घडतात, कालप्रवाह जरी आपण म्हणला तरी तो काळ असतोच असतो. हे ज्याला कळलं त्यांना त्रिकालजयी किंवा त्रिकालदर्शी म्हणतात. एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो. व्यास येतात आणि जातात हे आपण बघितलं आहे. दुर्योधन ज्यावेळेला जन्मतो त्यावेळेला बघितलं आपण, तो गाढवासारखा ओरडतो, पण तरी हरकत नाही. व्यास येतात आणि सांगतात कुलांगाराचा जन्म झालेला आहे, हा सगळ्या कुळाला जाळणार आहे, तेव्हा हे राजा तू याचा त्याग कर. राजाने ऐकलं नाही. ज्या वेळेला सगळं घडलं महाभारत, दुर्योधनाच्या डोक्यावर कायम मुकुट, दुर्योधनाचं व्यक्तिमत्वही चांगलं, तो बुद्धिमान आहे, लक्षात ठेवा. पण ज्या वेळेला तो मुकुट पडतो, भीम दोन्ही मांड्या त्या गदेनं अगदी त्याचा लगदा करतो, चिखल आपण म्हणतो ना, पल्प, आणि तो पडतो खाली आणि त्याचा मुकुट दूर पडतो. त्याला त्या मुकुटापर्यंत पोचता येत नाही आहे. यावेळेला संजयाच्या डोळ्यात अश्रू आले, लक्षात ठेवा. आणि त्याला व्यासाने दिलेली दिव्य दृष्टी निघून गेली. कारण का? की तुला दुःख झालं. अर्जुनाला भय, केवढं रे बाबा तुझं हे विश्वरूप, आवरून घे, आवरून घे. नेहमीसारखं हो, मला भीती वाटते. प्रसीद मे क्षमस्व मे, माझ्यावर प्रसन्न हो, मला क्षमा कर. म्हणजे भीती एक लक्षात ठेवा, म्हणजे याला भय आणि दुःख, याच्यावर तुम्ही विजय मिळवलात. विष्णो पदम वापनोती भय शोकादि वर्जिता. म्हणजे भय आणि शोक जर घालवले तर तुम्ही विष्णूच्या पदीच असता. विष्णूच्या पदी म्हणजे विष्णूच्या पायाशी, किंवा तुम्ही स्वतः विष्णू बनता. भय हे वर्तमान काळात नसतं, पुढच्या घटनांबद्दल असतं. भावी, भूत भव्य भवत, भावी काळाबद्दल आपल्याला चिंता असते, काळजी असते, भय असतं, लक्षात घ्या. आणि ह्या ज्या दुःख जे आहे ना, ते वर्तमानातलं असतं. आत्ता मला दुःख होत आहे, उद्या मला दुःख होईल ह्याला काही अर्थ नाही. आणि काल मला दुःख झालं होतं ही फक्त मेमरी आहे. दुःखाचा जो अनुभव आहे तो वर्तमानकालीन आहे. शोक म्हणतात तो भूतकालीन आहे. पण भूत भव्य भवत प्रभू, म्हणजे संजयला वाईट वाटलं, व्यासांना वाईट वाटलं नाही. कारण व्यास म्हणाले तो जन्मला त्यावेळेला मला त्याचं सगळं आयुष्य असं दिसत होतं, एखाद्या चित्रासारखं, आणि ते तसं घडणार हे मला माहीत होतं. म्हणून माझ्यावर सुख आणि दुःख या लाटा कधी येत नाहीत. माझं मन किंवा बुद्धी कायम स्थिर असते. पण स्थितप्रज्ञाचं वर्णन करायला व्यास ही अधिकारी व्यक्ती होती. म्हणजे भूत भव्य भवत प्रभू हा विष्णू जसा आहे तसे कितीतरी ऋषीसुद्धा असतात. म्हणजे त्यांना भूतकाळातल्या स्मृती त्रास देत नाहीत, वर्तमान काळातले चढ उतार त्रास देत नाहीत, आणि भविष्य काळातल्या कल्पना आणि चिंता त्रास देत नाही. आज आता आपण ज्या करोनाशी झुंजतोय, तर आज आपण भ्यायचं ठरवलं तर किती भिणारे लोक आहेत. आणि सांगतात अभिमानाने 5 महिने घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पडलो नाही. म्हणलं नमस्कार तुम्हाला, खरंच यात काही मोठा पराक्रम असं नाही. पण बाहेर पडलेले लाखो कोट्यवधी माणसं मरतात सगळी, हे कुणी सांगितलं? आणि घरात राहणारी सगळी जगतात, हेही कुणी सांगितलं आहे? म्हणून वर्तमान, भविष्यकाळ आणि भूतकाळ
या तिन्ही काळांबद्दल जो स्थिर असतो ना, तो विष्णूचा चांगला भक्त असतो. विष्णू या सगळ्यांचा स्वामी आहे. आपण गुलाम नको व्हायला, एवढंच सांगायचं. गुलाम झालात ना की गुलामी सुरू झाली, म्हणजे त्रास सुरू होतात तुमचे. मी त्यांच्याशी जमवून घेईन. भूतकाळातल्या आठवणी आहेत ना, त्या तेवढ्याच ठेवेन, त्याला जास्त महत्त्व देणार नाही. तुम्हाला मागे एक सहज सांगितलं होतं की बऱ्याच वर्षांनी एका दाम्पत्याला मूल झालं, आणि मूल झाल्यानंतर त्यांनी पहिला वाढदिवस साजरा केला. तेव्हा त्याचा एवढा मोठा फोटो केला. हल्ली ब्लोअप्स वगैरे मोठे करतात, आणि दार उघडल्यावर आल्यानंतर तो दिसायचा, आणि दार गेल्यानंतर तो दिसायचा. आणि नंतर ते मूल 4 वर्षाचं असताना गेलं. मग तिथे कोणीतरी त्यांना लिहायला सांगितलं, म्हणून त्यांनी लिहिलं की समजा 2000 साली जन्मला आणि 2004 साली गेला, आणि त्याचं नाव समजा प्रभात असेल, तर जाताना दार लावताना प्रभात, आणि दार उघडल्यानंतर प्रभात. कशाला उसासे टाकायचे, प्रत्येक वेळेला हुंदके द्यायचे? म्हणजे एकदा नवीन कोणी त्यांच्याबरोबर यायचं त्यांना ते ठीक वाटायचं, पण रोज यायचं त्यांना ते नाटक वाटायचं. नाही नाही म्हणाले, खरं आहे. मग एकदा त्यांचे एक दूरचे काका आले आजोबांच्या वयाचे, आणि सगळ्यांच्या आधी उठले. तो फोटो काढून ठेवला, आणि फोटो उलटा ठेवला त्यांनी याच्या खोलीत. आपण म्हणतो ना कोठीची खोली असते तिथे, तिथे नेऊन ठेवला, आणि ते निघून गेले. काका कुठे गेले, काका कुठे गेले? आणि नंतर लक्षात आला फोटोही काढलाय. आणि नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते खरंच आनंदात राहायला लागले की ते जे बद्ध झाले होते त्या एका फोटोच्या स्मृतीशी. तो फोटो होता, मूल नव्हतंच. त्यांचा मुलगा तो गेला होता, पण तो फोटो जपून ठेवायचा. मग भूत भव्य भवत, अरे आपण सगळे काळ उरावर घेणार आहोत का त्या स्मृती? अरे रडवतात मला रे, आज काय करोनाचं तांडव चाललेलं आहे, रडवतं मला रे. आणि भविष्यकाळच्या कल्पनेनंच मला रडू येतं. म्हणजे हा रडे आहे, हा कायम रडणार आहे. याच्या उलट स्मृती आता, अरे मी पडलो होतो आणि सगळेजण हसले होते, आणि माझा फोटो काढला होता, मला आता तो फोटो पाहताना हसू यायचं. हा हसणारा माणूस आहे. आत्ता करोनाचं चाललंय तर ये बाबा करोना, तुला मी आवडत असेल तर नाही, मला आवडत नसेल तर ठेव मला, मी हसतोय. आणि उद्या काय होणार आहे कशाला चिंता करायला, सगळ्या जगाचं होणार आहे ते माझं होणार आहे. हसणारा माणूस आहे. हे भूत भव्य भवतचा विचार जर तुम्ही केलात, आणि जर याला प्रत्येक वेळेला प्रतिक्रिया देत राहिला, तर आपण विष्णूचे भक्त होणार नाही. विष्णू सहस्रनामाचा अर्थ हा एक झाला, आणि तो अर्थ जीवनात कसा उतरवायचा, आपल्या जीवनाला अर्थ कसा आणायचा. एक आहे अर्थ, दुसरा आहे अनर्थ, आणि तिसरा आहे व्यर्थ. इतकी आपण स्तोत्र वाचतो, पण ते जीवनात जर आणलं नाही ना, तर खरंच सांगतो ते व्यर्थ आहे. आणि काहीतरी भलताच अर्थ लावून भलत्याच पद्धतीने वागायला लागला तर तो अनर्थ आहे. म्हणून जर सार्थ करायचं असेल जीवन, तर जी आपण आत्ता विष्णू सहस्रनामातली नामं पाहतोय त्याच्या जीवनात त्याचा कसा अवलंब करायचा. म्हणजे आपण म्हणलं भूतकाळाच्या कचाट्यातून सुटलो, वर्तमानाच्या जोखडात अडकलो नाही, आणि भूतकाळाच्या बेड्या आत्ताच हातात घातल्या नाही भविष्यकाळाच्या. हे लक्षात ठेवा. हे पहिलं नाम झालं, भूत भव्य भवत प्रभू. आपण प्रभू जरी नाही ना, तरी भूत भव्य आणि भवत ह्याचे मित्र तरी होऊया ना, जुळवून घेऊया त्याच्याशी. पुढचं जे आहे ना ते क्षेत्रज्ञ हे नाव आहे. हा 13वा अध्याय गीतेतला. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र म्हणजे शेत, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी, आणि तो जी शेती करतो ना ते आपलं जीवन आहे. मग क्षेत्रज्ञ कोण आहे हे जर कळायचं असेल तर एक तुम्हाला सांगतो, फार सोपी आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, जो दिसत नाही. लक्षात ठेवा. बाकी जे जे दिसतं, ज्याचा ज्याचा फोटो घेता येतो, ज्याला स्पर्श करता येतो, ज्याचा इंद्रियाने अनुभव घेता येतो, ते सगळं क्षेत्र आहे. क्षेत्रज्ञ तो की जो या सगळ्याचं ज्ञान मिळवतो आणि त्याच्याशी योग्य पद्धतीने वागतो. क्रिया करेल हो, प्रतिक्रिया करेल हो, पण सांभाळेल, आंतरक्रिया करेल. त्यातून आपलं जीवन व्यक्त होतं ना. क्रिया, प्रतिक्रिया आणि आंतरक्रिया, म्हणजे ॲक्शन, रिॲक्शन अँड इंटरॅक्शन. मग या सगळीकडे ॲक्शन सुधारायला मला मर्यादा आहेत, कारण आपण म्हणतो जनरली ॲक्शन्स आर गायडेड ऑर गव्हर्न्ड बाय आवर पास्ट डीड्स, ज्याला प्रारब्ध म्हणतो. म्हणजे माझी जी कृती आहे ना, ती कृती प्रारब्धाने बऱ्यापैकी ठरवलेली आहे, पण त्याची प्रतिक्रिया मी ठरवू शकतो. आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत की पहिल्यांदा मी यशस्वी झालो आणि नंतर अयशस्वी झालो. मी हे अपयश कसं स्वीकारणार आहे हा माझा मुद्दा आहे. तिथे मी स्वतंत्र आहे. प्रतिक्रिया
नाही, त्यावेळेला यशस्वी झालो. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मागे आर्थर ॲश नावाचा आहे निग्रो खेळाडू, आणि तो पहिला ब्लॅक ज्याला म्हणतात, त्यांनी विम्बल्डनचं ते टेनिसचं चॅम्पियनशिप मिळवली. केवढा जगात त्याचा सत्कार झाला, जाहिराती मिळाल्या, खूप पैसे मिळाले, आणि एका अर्थाने त्यांनी भोगावर आधारित स्वैर अशी जीवनशैली सुरू केली. भोग आणि स्वैराचार. त्यामुळे झालं काय माहिती आहे ना, एड्स हे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी, ॲक्वायर्ड आहे, लक्षात ठेवा. तो आलेला नाही आहे, आय हॅव ॲक्वायर्ड. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना की माझ्या जीवनातलं दुःख आहे ना ते मी निर्माण केलेलं आहे, मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. कारण का, की मला कळतं आहे की असं वागायचं नाही, तरीही मी तसाच वागतो आहे. हे खायचं नाही, इतकं खायचं नाही, हे प्यायचं नाही, इतकं प्यायचं नाही, हे मला कळतं आहे, पण तरीही मी नाही आहे. म्हणजे मला कळतं आहे काय, क्षेत्रज्ञ जर मी आहे तर क्षेत्र मला कळायला नको का. आणि एक लक्षात ठेवा, आत्म आणि अनात्म असे दोन शब्द आहेत. त्याच्यातला आत्म हा क्षेत्रज्ञ आहे आणि अनात्म हे क्षेत्र आहे. म्हणजे जे जे मला दिसतं, आता उदाहरणार्थ माझ्या छातीत एक्सरे काढल्यानंतर माझ्या रिब्स वगैरे, नंतर हार्ट वगैरे, हे सगळं दिसतं. आज MRIनी आतलं दिसतं. हे सगळं जे दिसतं दूरदूरच्या आपल्याला सोलर सिस्टम्स वगैरे दिसायला लागलेले आहेत, किंवा आपण ज्याला गॅलेक्सीज म्हणतो, सगळं दिसायला लागलेलं आहे. जे दिसतं, लक्षात ठेवा, ते क्षेत्र आहे. क्षेत्राचं ज्ञान मिळवण्यासाठी निरनिराळी उपकरणं शोधून काढलेली आहेत. कुणी? विज्ञान आणि तंत्रज्ञानाने. आज किती आपल्याला कळतं, पण क्षेत्रज्ञ, क्षेत्राचं ज्ञान मिळवणारा जो आहे तो उपासनेनं आपण तयार केला पाहिजे आपल्यात. क्षेत्रज्ञ जो आहे तो परमेश्वर आहे, विष्णूचं नाव आहे ते. विष्णूला हे सगळं कळत असतं, पण मी विष्णूचा भक्त आहे. क्षेत्रज्ञ हे नाव, त्याचं नाम मला कळलेलं आहे, ते त्याचं गुणवाचक नाम आहे. त्याचा थोडा तरी गुण माझ्या जीवनात यायला नको का? काय यायला पाहिजे, की मला थोडंसं कळलं पाहिजे टिकणारं काय आहे आणि संपणारं काय आहे, क्षणिक आणि क्षणभंगूर काय आहे, लक्षात ठेवा, आणि त्या मनाने शाश्वत चिरंतन काय आहे. एक साधी टेस्ट त्याला सांगतो की व्हॉट इज इनव्हिजिबल, लक्षात ठेवा, आणि व्हिजिबल. जे दिसतं ना त्याच्यापेक्षा जे दिसत नाही ते जास्त महत्त्वाचं असतं. आपण म्हणतो ना हे सध्या आपण म्हणतो ॲलोपॅथी वगैरे, यू ट्रीट सिम्पटम्स. म्हणजे ताप आला, ही गोळी द्या, ताप कमी होईल. पण ताप कशामुळे आलेला आहे? ताप दिसतो, मोजता येतो, हाताला कळतो, परंतु तापाचं कारण आहे ना ते दिसत नाही. व्हॉट इज इनव्हिजिबल इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट इज व्हिजिबल. एखादी आपण कितीतरी उदाहरणं पाहू शकतो, परंतु आपले गुण जे आहेत ना ते इनव्हिजिबल आहेत. अत्यंत सुंदर स्त्रीशी याचं लग्न झालेलं आहे, हा तेवढा सुंदर नाही आहे, त्याला अभिमानही वाटतो आणि जेलसी फील करतात बाकीचे लोक. त्यावेळेला त्याला मी कोणीतरी सम्राट आहे असं वाटतं. त्याचा वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवसाशी त्याला आवडतात तशा पुऱ्या आणि एक पक्वान्न त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. आणि त्या पुऱ्या तळत असताना आता 15 मिनिटात ते येतील, मला हे तळणं संपवलं पाहिजे, आणि तेल उसळतं आणि तसा चेहरा जळतो आणि चेहऱ्यावर असे डाग पडतात, लक्षात ठेवा, किती कुरूप दिसायला लागते. आता हिला त्याला ही आवडत नाही हे तिच्या लक्षात येतं. ती म्हणते की मी तुम्हाला सोडणं जगाला गैर वाटेल, पण तुम्ही मला सोडू शकता. पण एक लक्षात ठेवा की ज्या पुऱ्या करताना जे पक्वान्न मी केलं होतं, जे खास तुमच्यासाठी केलं होतं, आणि माझ्यासारखं ते पक्वान्न कुणीही करत नाही असं तुम्ही सगळ्यांना सांगितलं होतं, ते पक्वान्न त्याच्यापेक्षा सुंदर मी बनवू शकते. मी जी चित्र काढलेली आहेत ना, तुमच्या भिंती सजवलेल्या आहेत ना, माझं तोंड विद्रूप झालेलं असेल, पण माझ्या हातातली कला ही जास्त परिपक्व झालेली आहे. माझे गुण जे आहेत ना ते जास्त निखारून वर आलेले आहेत, जास्त सुंदर झालेले आहेत. चेहरा नाही, दिसतं ते कुरूप झालेलं आहे, पण दिसत नाही ते माझे गुण, माझं चारित्र्य, माझा स्वभाव तो अधिक चांगला झालेला आहे. तो तुम्ही केव्हा स्वीकारणार? हे वाक्य ऐकल्यानंतर तो म्हणतो खरंच आहे की तू कोण आहेस, आतली, बाहेरचं आहे ना ते बदलणारच आहे ना. अजून 20 वर्षांनी मी एवढी सुंदर दिसेन, त्याच्यानंतर आणि 20 वर्षांनी मी एवढी सुंदर दिसेन नाही. माझे तुम्हाला आवडणारे केस पिकणार आहेत, अत्यंत माझा चेहरा तुम्हाला आवडतो त्याला सुरकुत्या पडणार आहेत. काळाच्या ओघात हे घडणारच आहे. म्हणून जे दिसतं ना, लक्षात ठेवा, ते क्षेत्र आहे, आणि त्याच्या मागे जे आहे ना त्याच्याबद्दलचं ज्ञान आहे ना, क्षेत्रज्ञ, ते ज्ञान मिळवणारा विष्णू आहे. पण मी त्याचा भक्त आहे. मी असा विचार करीन, आत्म काय आहे,
आतमधलं टिकणारं आणि अनात्म काय आहे, बाहेरचं क्षणाक्षणाला नष्ट होणारं म्हणजे क्षणभंगूर. हे लक्षात ठेवा. मग फार महत्त्वाचं आहे ते. त्याच्यानंतर नारसिंह वपू हे नाव आहे. वपू म्हणजे शरीर, बरोबर, आणि नारसिंह, नरसिंहाचा तर अवतारच आहे. अनेक विष्णू सहस्रनामाचे बघाल तर त्याच्यावर नरसिंहाचं चित्र असतं. म्हणजे विष्णूचं इतर रूप निवडण्यापेक्षा किंवा विष्णू रूप निवडण्यापेक्षा नरसिंह दाखवतात. कारण नरसिंह हे खास रूप आहे. आपण विचार केला पाहिजे. नरसिंह शरीर असलेला विष्णू, त्याचा मी भक्त, माझ्यात नरसिंह उतरला पाहिजे. म्हणजे काय, मला तोंड सिंहासारखा मुखवटा घालणार आणि हे करणार वगैरे, आहे का हिरण्यकशिपू, आहे का हिरण्यकशिपू, अरे कसा हिरण्यकशिपू मिळणार आहे. तो नरसिंह काय सांगतोय ते लक्षात ठेवा. नर हा मी आहे आणि सिंह हा माझा पराक्रम आहे. हे लक्षात ठेवा. माझा जो पराक्रम आहे, माझं जे कर्तृत्व आहे, पुरुषार्थ आहे, तो माझ्यातलं सिंहत्व आहे. सिंह पण नृसिंह ही उत्क्रांती आपण बघितलं ना, की मासा पाण्यात, नंतर पाण्यात आणि जमिनीवर, नंतर कूर्म कासव, नंतर जमिनीवर पूर्ण वराह, हे बघत होतो. त्याच्यात नृसिंह म्हणजे अर्धा पुरुष आहे आणि अर्धा सिंह आहे. त्याच्यासाठी कथा तयार केलेली आहे. पण एक लक्षात आलंय का तुमच्या कधी, काय फरक आहे नृसिंहातला सिंह आणि खरा सिंह म्हणजे पूर्ण सिंह? एक महत्त्वाचा फरक आहे. नृसिंहातल्या सिंहाचं डोकं आकाशाकडे जाणार आहे आणि खरा सिंह आडवा आहे. हे कधी लक्षात आलंय? म्हणजे काय की त्याच्यातलं नरत्व आणि सिंहत्व याचा इतका सुंदर संगम झालेला आहे की तो सिंह असला तरी वर असलेला, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल, बाकीचे सगळे प्राणी आहेत ना ते भूसमांतर आहेत, हॉरिझॉन्टल, आणि हा ताठ आहे स्वर्गाच्या दिशेने. हे लक्षात घ्यायचं. म्हणून माझ्या आत जे सिंहत्व आहे आणि नरत्व आहे त्यांचा संगम करून मी जीवनात काहीतरी पराक्रम केला पाहिजे, हिरण्यकशिपूला मारण्याचा. आता हिरण्यकशिपूचा अर्थ गमतीदार आहे. हिरण्य म्हणजे सोनं आणि कशिपू म्हणजे पलंग, कॉट. म्हणजे अत्यंत सोन्याच्या कॉटवर जो लोळत असतो, म्हणजे ऐशोआराम करत असतो, रोलिंग इन लक्झरीज आपण जे म्हणतो ते, मी त्याच्यावर मात केली पाहिजे, त्याला मारलं पाहिजे. म्हणजे माझ्या जीवनात सुद्धा असे कितीतरी प्रसंग आहेत की जिथे मी जास्त आराम करतो आणि तो आराम माझ्या शरीराला म्हणजे प्रकृतीला मारक आहे, शरीराला मनाला. हे मला कळतं ना, मी त्याला मारून टाकेन आणि मी सिंहत्व माझं जागेन करेन. नृसिंह ही दशावतारांची आरती आहे, लक्षात ठेवा. त्याच्यात नरसिंहाच्या अवताराच्या वेळेला कुठली ओळ आहे की तो स्तंभी गुरगुरला, तो स्तंभात गुरगुरतोय. स्तंभ म्हणजे स्थाणू, ते नाव पुढे येणार आहे. पण स्थाणू, देह हा स्थाणू आहे, स्तंभ खांब आहे आणि त्या खांबाच्या आत गुरगुर चालू आहे. माझा श्वास आहे ना ती गुरगुर आहे. आपल्याला आत्ता ऐकू येत नाही, पण आपण दीर्घ श्वास घेताना बरेच जण असं करतात ना, बरोबर आहे. रामदेव बाबांचा श्वास तर इकडून कुठल्या दुसऱ्या खंडात ऐकू जातो, अर्थात तो याच्यावरच ऐकू जातो. पण श्वास घेणं, हां, म्हणजे एरवी आपल्याला श्वास ऐकू येत नाही, एरवी आपला श्वास चालू आहे की नाही हे आपल्याला कळत नाही, पण आत तो आहे आणि तो व्यक्त झाला पाहिजे. कसा? सिंहासारखं कर्तृत्व केलं पाहिजे. एक पॉईंट बघा, एक मुद्दा, सिंहासारखं कर्तृत्व म्हणजे काय. मला एका शिक्षकांनी फार चांगलं समजावून सांगितलं. मी त्यांना अर्थ विचारला की स्वयमेव मृगेंद्रता, आणि हा सर्व पशूंचा अनभिषिक्त सम्राट आहे. अभिषेक केला, सम्राटाला अभिषेक करावा लागतो ना, रामाला सुद्धा अभिषेक करावा लागला होता. याला अभिषेक न करता हा सम्राट आहे. आणि स्वयमेव मृगेंद्रता म्हणजे तो म्हणतो मी जन्मसिद्ध राजा आहे या जंगलाचा. ह्याचा अर्थ काय? त्यावेळेला ते फार मजेदार शिक्षक होते आमचे. बघा, सिंह असं बसलाय, एक तर त्याला बसवणं कसं, सिंहासनात सगळे बसतील, सिंह बसणार नाही. खरंच आहे ना, सिंहासनात तो असा गप्प बसेल आहे आणि तुम्ही त्याच्या डोक्यावर जर धरला करून तो मारेल की तुम्हाला. तुम्ही त्याच्या डोक्यावर अभिषेक पात्र धरलेत आणि अभिषेक करताय, ओम शिवाय नमः, नरसिंहाय नमः, काही तो करून देईल. आपल्या डोक्यावर कोणीतरी आहे तो सिद्ध करेल. म्हणून स्वयमेव मृगेंद्रता, आणि तो आहे कसा? आत्ता सांग, अनभिषिक्त सम्राट. मी तसा आहे. मी बाहेर गुलाम असेन, परंतु आत मात्र नक्कीच मी सम्राट आहे. मला त्याची जाणीव झालेली नाही.
आतल्या स्वातंत्र्याची जाणीवच झालेली नाही. मी मंत्रपुष्पांजलीत म्हणतो राज्यम स्वराज्यम साम्राज्यम सगळं म्हणतो, अरे आहे कुठे? अरे बाहेर कुठल्याही सम्राटाचं साम्राज्य कायम टिकणारं नाही आहे, आतलं आहे. आत स्वराट आणि सम्राट. स्वराट म्हणजे राजा, हा लक्षात ठेवा, मी स्वतःचा राजा आहे आणि मी सगळ्यांचा राजा आहे. आत हे लंगोटी घालणारे किंवा दिगंबर हे जे खरे साधू असतात ना, ते सगळ्यांचे राजे असतात. महाराज म्हणाले, माझं काय तुम्ही पळवणार आहात आणि मला काय पाहिजे तुमच्याकडून? काही नको. खरंच हेच महत्त्वाचं आहे. कौपीनवंत खलू भाग्यवंता, हे त्याचं भाग्य आहे. आम्हाला काहीच नाही, आम्ही जमिनीवर झोपू शकतो, झाडाखाली राहू शकतो आणि करतल भोजनम, हातात पाहिजे पाणी पिऊ शकतो, काहीतरी खायला दिलं घेऊ शकतो. म्हणून करतल भोजनम तरुतल शयनम हा दत्तात्रेय आहे आणि त्याला भले भले शरण जातात. आणि आपण बघितलंय 11व्या स्कंदातला यदू अवधूत संवाद. अरे तू एवढा आनंदात कसा? तुझ्याकडे तर काही नाही आहे, वस्त्र नाही अंगावर. तू म्हटला म्हणूनच मी आनंदात आहे. मला काही मिळवायचं नसतं आणि काही गमवायचं नसतं. तुम्हाला वाटत नाही आपलं आयुष्य म्हणजे अशी एक साखळी आहे, काहीतरी मिळवत असतो, काहीतरी गमवत असतो आणि राखण्याचा प्रयत्न कर. मिळवणे, योग, क्षेम, राखणे, केवढं टेन्शन आहे त्याच्यात. हे मिळवलं ते बरं, नव्हतं ते बरं होतं, असं बऱ्याच वेळेला वाटतं. म्हणून एक लक्षात ठेवा, नारसिंह वपू म्हणजे माझं शरीर आहे ना ते नराचं आहे, पण माझं पराक्रम सिंहाचा असला पाहिजे. हे आपण बघितलं. त्याच्यानंतर सगळ्यात सुंदर जर नाम कुठलं असेल, सगळ्यात सोपं जर नाम कुठलं असेल आणि सगळ्यात अर्थपूर्ण नाम कुठलं असेल तर सर्व. आपण मागे बघितला होता एक प्रसंग, विष्णू सहस्रनामाचा काही श्लोक सर्व म्हटल्यानंतर एक पोरगं विचारतो, सर सर्व इज इट द नेम ऑफ गॉड? देवाचं नाव आहे सर्व? म्हणलो सर्व म्हणजे विष्णू देव वगैरे. सर्व ऑल, मला परत विचारतो, गॉड इज ऑल? म्हणलं ऑल 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 परत परत विचार. त्याला पटतच नाही. गॉड इज ऑल म्हणजे आय एम गॉड त्याला म्हणायचं होतं. यू आर गॉड, वी ऑल आर गॉड. म्हटलं वी ऑल नाही, व्हॉट एव्हर यू सी इज गॉड. ही सिलिंग गॉड आहे, ही फ्लोअर गॉड आहे, तुम्ही बसलात ते बेंचेस अँड चेअर्स गॉड. सर्व म्हणजे सर्व. आपण जे पंचायतन म्हणतो ना त्याचा सगळ्यात सुंदर अर्थ या एका शब्दात लागतो, सर्व किंवा ALL ऑल. लक्षात ठेवा काय अर्थ आहे. आता तुम्ही म्हणा बॉल केवढा मोठा शब्द आहे ऑलपेक्षा, डॉल त्याच्यापेक्षा मोठा शब्द आहे, हॉल त्याच्यापेक्षा, अरे पण हे सगळं ऑलमध्ये येतं. हीच तर खरी गंमत आहे. हॉल काय, डॉल काय, बॉल काय, हे सगळं ऑलमध्ये येतं. तुम्ही कितीही मोठे मोठे शब्द, हिप्पॉपोटामस मोठा शब्द आहे, ऑलमध्ये येतो. सर्वमध्ये सगळे येतं. फार सुंदर एक संस्कृतमधलं वाक्य आहे, हत्तीच्या पावलात सगळी पावलं मावतात. हत्तीपेक्षा मोठं पाऊल नाही आहे. तसं हा काल जे आपण बघितलं होतं की सर्व व्यापून दशांगुळे उरला, ऑल आहे, ऑल सर्व येतं. आणि सर्व म्हणजे 5 डायमेन्शन्स. अगदी लक्षात ठेवा, इथे जे तरुण माणसं आहेत त्यांनी मुद्दामून लक्षात घ्यावं. तो ऑल आहे म्हणजे काय, तो सर्व काळी आहे. काल होता आज आहे, सकाळी होता आत्ता आहे. तो नाही अशी मी झोपलो तरी तो आहे ना, हे लक्षात ठेवा. सर्व काळी, सर्व स्थळी, तो इथे आहे तिथे आहे. पूर्वी एक गाणं होतं, यहाँ वहाँ कहाँ कहाँ मत पूछो, कहाँ यहाँ वहाँ जहाँ तहाँ मत पूछो कहाँ कहाँ है संतोषी माँ. तसं यहाँ वहाँ जहाँ तहाँ कहाँ कहाँ मत पूछो संतोषी माँ, तसा तो आहे. सर्व स्थळी आहे. हे यहाँ वहाँ स्थळ आहे. अभी और बाद में एक काळ झाला, म्हणजे सर्व काळी, सर्व स्थळी. लक्षात ठेवा, सर्व वस्तूत तो आहे. एक वस्तू तुम्ही मला दाखवा, मी खातो त्या अन्नात तो आहे ते पटतं, पण मी विसर्जन करतो त्या मलमूत्रात तो आहे हे मला पटत नाही. कारण मलमूत्र जर विसर्जन झालं नाही तर माझं विसर्जन करावं लागेल. म्हणून उत्सर्जन व्यवस्था, उत्सर्जन इज एक्सक्रिशन. एक्सक्रिशन. मला एक गंमत तुम्हाला आठवते की बिरबल वगैरे अशी उत्तरं द्यायचे. एक स्टाफ मीटिंग चाललेली आहे आणि ती हेडमिस्ट्रेस एवढी कडक आहे, ती म्हणली मी एकही डिस्क्रिशनरी हॉलिडे देणार नाही, काम करायला पाहिजे. आपण शिक्षकांचे शिक्षक आहोत, आदर्श घालून दिला पाहिजे. हे कशाला, त्यांनी दिलेत पण मी नाही देणार वगैरे. त्यानंतर एक स्टाफ मेंटर म्हणतो की सिस्टर
निदान एक एक्सक्रिटरी हॉलिडे दे. तू डिस्क्रिटरी देणार नाही आहेस, एक एक्सक्रिटरी दे. ती एवढी हसायला लागली, एक्सक्रिटरी हॉलिडे. नंतर कोण शहाणा एक तिथे होता वाईज, तो म्हटला एक्सक्रिटरी सिस्टम इज ॲज इम्पॉर्टंट ॲज डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज ॲज इम्पॉर्टंट ॲज रेस्पिरेटरी सिस्टम. आणि तुम्हाला वाटत असेल नर्वस सिस्टीम गव्हर्न्स ऑल द सिस्टम्स, पण ऑल द सिस्टीम शुड वर्क. नाहीतर काय आहे म्हणून एक्सक्रिटरी सिस्टम. म्हणून मी त्याग केलेल्या वस्तू आणि स्वीकारलेल्या वस्तू सारख्याच महत्त्वाच्या आहेत हे कळणं म्हणजे विष्णूचं सर्व हे नाम करणं. म्हणजे सर्व वस्तूत आहेत, सर्व प्राण्यात आहेत, सर्व पक्षात आहे. आपण बघितलं ना, जीवाणू, कीटाणू सगळ्यात, आणि विषाणू, व्हायरस त्याच्यामध्ये विष्णू आहे. हे कळलं पाहिजे. हे तिसरं डायमेन्शन झालं. स्थळी काळ, सर्व स्थळ आणि सर्व प्राणी, पशु, पक्षी, थिंग्स, वस्तू, सर्व कृतीत्व आहे. खरंच झोपण्याच्या कृतीत्व आहे, जागण्याच्या कृतीत्व आहे, बोलण्याच्या कृतीत्व आहे, ऐकण्याच्या कृतीत्व आहे, मौनाच्या कृतीतसुद्धा तो आहे. सगळ्या कृतीत्व आहे. आणि हे सगळं मिळून जे जीवनातले घटना आणि प्रसंग घडतात त्या सर्व घटनात आणि सर्व प्रसंगात विष्णू आहे. हे सर्व फार छोटं वाटेल नाम आहे, छोटं म्हणतात ना लहान, पण त्याचा अर्थ महान आहे एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर मगाशी जो उल्लेख केला होता तो स्थाणू. स्थाणू शब्द स्थ अणू, अणूत इलेक्ट्रॉन्स वगैरे फिरत असतात किंवा. मग स्थ काय आहे? आपण मागे बघितलं होतं की आपण गजानन आहोत का जगानन आहोत. आनंद म्हणजे तोंड, ओरिएंटेशन, फेस टू फेस. मी फेस टू फेस गजाननाकडे आहे का जगाननाकडे आहे. गज आणि जग. जग म्हणजे बाहेर जाणार, सतत संपणारं, जन्मल्यापासून गमन करणारं, जग, बरोबर. आणि टिकतंय काय मग आहे ना, ग ज. आत जाणारं हे टिकणार आहे, आत असलेलं हे टिकणार आहे. हे तुम्हाला सांगतो 40 वर्षानंतर तुम्ही दोन मित्र भेटता आणि त्याच्यात बराच फरक झालेला असतो. आणि नंतर ते विचारतात सुरेश, रमेश, बरोबर. आणि नंतर ओळख पटल्यानंतर एवढ्या आठवणींचा धबधबा सुरू होतो. लक्षात ठेवा. म्हणजे काय आठवणी कशा आहेत त्यांना, इतका बदलला आहे देह, इतके बदलले निरनिराळे जीवनातले प्रसंग, घटना वगैरे, पण काहीतरी त्यांच्यात आहे ते कायम आहे. इट इज कॉन्स्टंट. हे कॉन्स्टंट जे आहे आणि इन्स्टंट जे आहे, इन्स्टंट म्हणजे क्षणाक्षणाला बदलणारं आणि कॉन्स्टंट म्हणजे टिकणारं. स्थाणू हा असं कॉन्स्टंट प्रिन्सिपल आहे, टिकणार आहे. स्थाणू आधार देतो ना, स्वतः सगळा भार सहन करतो. खांब बघा ना, आज मोठ्या मोठ्या इमारतीला किती खांब असतात, पिलर्स आपण म्हणतो, ते स्थाणू नाव आहे. ते स्थिर आहेत ना, म्हणून इमारत स्थिर आहे. जर दोन खांबांना वाटलं की गप्पा माराव्यात एकमेकाशी, आपल्याकडे आता मांडवीत ज्वारीत खांब बांधतायत, एक तिरका खांब बांधल्यानंतर अरे हा पडतोय की काय, हा असा का बांधला कळलं नाही. नंतर दुसरा खांब असा बांधला, नंतर असे 4 खांब होते. मला उगीच वाटलं हळदी कुंकवाला बायका आलेल्या आहेत आणि त्यांच्या सुंदर गप्पा चाललेल्या आहेत. आणि आता लक्षात आलं की त्याच्यावरून सुंदर असे मोठा पूल तर जाणारच आहे, पण मनोरे बांधणार आहेत आणि ते एवढे उंच असणार आहेत, त्याला एवढ्या मजले असणार आहेत, त्याच्यावर सगळ्या प्रकारची करमणूक, मॉल्स काय सगळं असणार आहे. एक मोठा ज्याला आपण माया बाजार म्हणतो ना, तो तिथे उभं राहणार आहे. तो स्थाणू जरी कललेला असला ना तरी ते दोन असे घेऊन ते फंक्शन आहे त्यांचं, म्हणून त्यांचं स्ट्रक्चर तसं आहे. स्थाणू आधार. पूर्वी आपल्याला गाणं माहीत होतं, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोची भार आहे. आभाळाचा काय भार आहे हो, पण निराधार आहे ते आपल्याला कळत नाही. मग त्याला खांब दिला, भागवत आपण म्हणतो ना, तरी खांब दिलेला आहे, आपल्याला कळत नाही. ग्रॅव्हिटेशनचा तो खांब असेल, काही असेल. आणखीन तुम्हाला एक सांगतो की खांब हा जो प्रकार आहे स्थाणू, तो आपल्याला महत्त्वाचा असेल. एक उदाहरण दिलं तर तुम्हाला फार मार्मिक उदाहरण आहे की एका मंदिराचं उद्घाटन होतं. उद्घाटन करणारे फार विद्वान होते, वारकरी संप्रदायाचे प्रमुख होते, चांगले कीर्तनकार आणि लेखक होते. त्यांनी पहिलंच वाक्य म्हणलं आणि लोकांनी उठून टाळ्या वाजवल्या. त्याने पहिल्यांदा काय सांगितलं की तुम्ही अनेक खांब असलेली अनेक मंदिरं जगभर बघितली आहेत, पण खांबासाठी मंदिर हे फक्त इथेच. हा जो मधला खांब आहे त्याला पैसाचा खांब म्हणतात आणि याला टेकून किंवा याच्या साक्षीनं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितले. हा पैसाचा खांब आहे. पैस म्हणजे स्पेस, स्पेसला आधार देणारा हा खांब आहे. तू म्हणा कुठली स्पेस आहे,
अरे माझ्या बुद्धीत केवढी स्पेस आहे, त्यातून किती कलाकृती निर्माण होतात, त्यातून किती लेखनाचे मास्टरपीसेस तयार होतात. म्हणजे महाभारत काय तिथून निर्माण झालेलं आहे. म्हणून ते विचार करूया आपण की हा जो भाग आहे तो खांबासाठी मंदिर आहे आणि तो पैसाचा, आम्ही परत तुम्हाला सांगतो, श नाही, पैशाचा खांब नाही. नाहीतर कोरोना असला तरी लोक जातील पैशाचा खांब बघायला. हे पैशाचा खांब नाही आहे, पैसाचा खांब आहे. आणि पैस म्हणजे दूर, आपण कोकणीतही म्हणतो ना पैस, असा तो स्पेसला आधार देणारा खांब आहेच आहे. त्याच्यानंतर हे पुढचं जे आहे स्वयंभू. स्वयंभू म्हणजे स्वतः तयार झालेला. आपण म्हणतो मी स्वयंभू आहे, आय एम अ सेल्फ मेड मॅन. असं कोणी म्हणलं ना, एकदा तो संवाद मी ऐकला होता, आय एम अ सेल्फ मेड मॅन. तो दुसऱ्याला सांगत होता, तिसरे आजोबाज होत होते, असे त्याच्याकडे बघतायत. असं का बघतायत? नाही, सेल्फ मेड माणूस दिसतो कसा, कारण तुम्हाला आईवडील नाहीत. हो, हे असं कसं, आईवडील आहेत ना वगैरे. हां, तुम्ही शिकलेले दिसता, म्हणजे तुम्ही सगळं ज्ञान बरोबर, मी शाळेत वगैरे गेलो आहे, कॉलेजमध्ये गेलो आहे वगैरे सगळं. हां, मग ठीक, काय सेल्फ मेड आहात तुम्ही? हां, सगळंच तुम्ही दुसऱ्याकडून घेतलेलं आहे. नाही, सेल्फ मेड मॅन आणि सेल्फ कंटेंट ब्लॉक याच्यासारखे निरर्थक शब्द नाहीत. सेल्फ कंटेंट ब्लॉक, माझा सगळा सेल्फ कंटेंट. ठीक आहे, म्हणजे दूध तुमच्या ब्लॉकमध्येच तयार करता, गाई म्हशी आहेत ब्लॉकमध्ये. नाही, पेपर वगैरे तुम्ही तिथेच छापता का एका खोलीत? नाही नाही, त्याच्यासाठी बाहेर जावं लागतं. भाजी वगैरे तिथेच उगवता? नाही नाही, त्याच्यासाठी बाहेर जावं लागतं. याला सगळ्यासाठी बाहेर जावं लागतं. सेल्फ कंटेंट म्हणजे फक्त संडास आत आणला याने. खरंच हे किती चुकीचे शब्द वापर. स्वयंभू, स्वयंभू तो विष्णू आहे. स्वयंभू सेल्फ मेड म्हणजे कोण? पूर्वी सगळ्यावर जे मात करत होते आणि स्वतःची स्वतः प्रगती करत होते ते स्वयंभू होते. ते स्वतःला म्हणत नव्हते की मी स्वयंभू आहे म्हणून. स्वयंभू फक्त तोच परमेश्वर असेल. एक गमतीदार प्रसंग सांगतो. एक पुराणिक बुवा होते आणि पुराण चाललं होतं, भागवत पुराण. आणि भागवत पुराण सांगताना त्यांनी असा एक दबदबा निर्माण केला होता की मला सगळं भागवत तोंडपाठ आहे, सगळं, तुम्ही काही विचारा प्रश्न. एकदा कथा चालली होती स्यमंतक मण्याची. सत्राजित नावाचा एक यादव, त्यांनी सूर्याची उपासना करून तो सत्राजित मणी तो स्यमंतक मणी मिळवला. एक मुलगा उभा राहिला. सत्राजिताच्या वडिलांचं नाव काय? त्याला एकदम सुचलं, 18जीत. मग 18जीतांच्या 19 जीत, 20 जीत, कुठे थांबणार आहे? कुठे थांबणार आहे सांगा बरं? हा जो पहिला आहे ना तो स्वयंभू आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे ना. विष्णूकडे जाऊन थांबा हे त्यांना सांगितलं. आणि हा विष्णू म्हणजे महाविष्णू आहे, परमविष्णू आहे. हा ब्रह्म विष्णू महेश नाही, कारण त्याच्यात पलीकडे परब्रह्म आहे ना. हा परब्रह्मच आहे. तुम्ही कुठेही जाऊन थांबा. मागे आपण एक गोष्ट बघितली होती, फार गमतीदार होती, की एक कलाकार आहे आणि कलाकारांनी सुंदर स्त्रीची एक सुंदर मूर्ती तयार केलेली आहे आणि तो तिथे उभा आहे की याचं सुंदर रसग्रहण जो करेल त्याला मी नमस्कार करणार. सगळेजण येतात, सगळी गोष्ट वाढवत नाही. एक शेतकरी येतो पागोटं वगैरे घालून आणि तो त्याला प्रदक्षिणा घालतो. ती सुंदर स्त्रीची मूर्ती बघितल्यानंतर हा हात करतो वर आणि देवा तू महान आहेस, गॉड यू आर ग्रेट. त्यावेळेला तो म्हणतो की देवाचे का आभार मानलेत? काय सुंदर मूर्ती तयार केली. मी तयार केली आहे. हा, तुम्ही तयार केलीत? ज्या दगडातून मूर्ती तुम्ही केलीत तो दगड तुम्ही तयार केलात? तो निसर्गात होता. बरं, ज्या हातोड्यांनी छिन्नीनी तुम्ही केलीत त्याच्यासाठी लोखंड ते तुम्ही तयार केलं? नाही. बरं, जी कला वापरून, ती कला तुम्हाला जन्मापासून आली? नाही नाही, मला शिक्षक होते. मग त्यांना त्यांचे गुरु होते, त्यांचे गुरु होते. मग कोण तो पहिला गुरु की ज्यांनी शिल्पकला सुरू केली? कोण जो पहिला गायक की ज्यांनी गायन कला सुरुवात केली? कोण तो पहिला? अगदी ह्याला म्हणायचं हे कुणी काढलं असेल पहिल्यांदा आणि जगाने मान्यता दिली. ह्याला ए म्हणायचं, ए नंतर बी आणि झेड सगळ्यात शेवटी. करा डिक्शनरीज तयार. हे कुणी पहिलं कुणी केलं? त्याला ती जी कल्पना मिळाली ना ती स्वयंभू होती. आणि त्याला तो म्हणतो, एक मागे आपण मार्मिक प्रसंग बघितला होता, एकच फक्त मिनिटात तुम्हाला सांगतो. तो विवेकानंद आणि तो मुलगा त्यांच्यातला संवाद. तर तो म्हणतो की तुमच्या गुरुबद्दल तुम्ही सांगितलं, बट ही हॅड अ गुरु? ऑफकोर्स. मग हु इज दॅट फर्स्ट गुरु हु हॅड नो गुरु? त्यांनी प्रश्न विचारला की पहिला गुरु कोण की ज्याला गुरु नाही आहे? पहिला बॉस कोण जगातला ज्याला बॉस नाही आहे? पण हा किती CEO असला ना तरी घरात बॉस दुसराच असतो, त्यालाही बॉस असतो, लक्षात ठेवा. असा कोण बॉस आहे? असा कोण मालक आहे? असा कोण साहेब आहे की ज्याला साहेब नाही, ज्याला मालक नाही, ज्याला बॉस नाही? स्वयंभू तो पहिला आहे. त्यावेळेला विवेकानंद म्हणाले की कोणीतरी असला पाहिजे नाही, पण कोण आहे तो?
तू आहेस तो. आणि मग जो संवाद झाला त्याच्यात उत्तर मिळतं अनेक विष्णू नामांचं. हे लक्षात घ्या. काय उत्तर संवाद झाला की अरे इथे 500 लोक होते आत्ता, तुलाच का हा प्रश्न. आय फेल्ट लाईक आस्किंग दिस क्वेश्चन. बाकीच्यांना काल फील झालं नाही. बरं आता बाय द वे हा प्रश्न कोण विचारतोय? मी विचारतोय. तुझी चेस्ट? नाही नाही, मी विचारतोय. तुझं हेड? मी विचार. तुझे लिप्स? कोण प्रश्न विचारतोय? आणि नंतर तो म्हणतो माय ब्रेन आज दॅट क्वेश्चन. मग बाकीचे जे लोक होते 500 त्यांना ब्रेन नव्हता. आता तो म्हणतो नाही नाही, असं काहीतरी बियॉन्ड ब्रेन दॅट प्रॉम्प्टेड माय ब्रेन टू आस्क दिस क्वेश्चन. हे बियॉन्ड ब्रेन जे आहे ना, बुद्धीच्या पलीकडे जे महाबुद्धी, हे सगळी नावं आहेत विष्णू सहस्रनाम. आपण सगळी नामं बघणार नाही आहोत, पण अशा पद्धतीने आपण नामं बघतोय की बाकीची नामं समजायला सोपं जाईल. आपल्याला अभ्यास केलाच पाहिजे ना. आपण फॉर एक्झाम्पल काही नामं बघतोय, पण लक्षात घ्या आता हा जो आहे स्वयंभू आहे आणि ती शक्ती असते. सगळ्यांच्या पलीकडे ती शक्ती आहे आणि ती शक्ती कुणाला तरी निवडते. मागे तुम्हाला 4 ओळी सांगितल्या होत्या, काय सुंदर आहे तो. स्टार्स अँड ऑल द बॉडीज ले हिडन इन द नाईट. स्टेलर बॉडीज, आकाशात फिरणारे जे सगळे होते ना, अंधारात दडलेले होते. ले हिडन इन द नाईट गॉड सेड लेट न्यूटन बी अँड ऑल वॉज लाईट. काय सुंदर. देवानी सांगितलं चला न्यूटनला जन्माला घाला आणि न्यूटनला चला हे. न्यूटन स्वतः म्हणतो की हे किती खरं आहे. ते जर नसतेच तर मी काय बघितलं असतं. लक्षात ठेवा. आणि मला ती बघण्याची शक्ती कोणी दिली? कारण त्यावेळेला नाही टेलिस्कोप नाही, हे काही नाही. त्याने अशी गणितं केलेली होती. गॉड सेड लेट न्यूटन बी. ते ॲपल न्यूटनच्या डोक्यावर पडलं. आपण बघितलं त्याच्या आधी नारळ पडले असतील किंवा अनेकांच्या डोक्यात. नाही डोक्यात काही शिरलं. तुम्ही म्हणाल डोक्यात शिरायला डोकं उरलं कुठे? नाही, त्याच्या डोक्यावर ॲपल पडलं. हे त्यांनी का पडलं? डोक्यावरच का पडलं? ते असं वरती का नाही उडून गेलं? म्हणून तो प्रयोग करायला लागला. आणि अत्यंत महत्त्वाचा शोध की मला विचारलं विश्वाचा म्हणून जो धर्म आहे त्या धर्माचं पहिलं तत्व ग्रॅव्हिटेशन असेल, नाही तर विश्व टिकणारच नाही. आम्हाला एक दिला होता 5 मिनटं बोलायचं या विषयावर की जर 1 मिनिटासाठी ग्रॅव्हिटेशन थांबलं विश्वातलं तर काय होईल. 5 मिनटं काय लिहायचं, 5 मिनटं काय लिहायचं. शेवटी ज्यांनी जिंकली तो म्हणाला की जर 1 मिनिटासाठी नाही 1 सेकंदासाठी जर ग्रॅव्हिटेशन थांबलं तर त्या सेकंदाला सगळे जे ग्रह वगैरे टँजन्शियली म्हणजे असं तिथून बरोबर जातील, डिसइंटिग्रेट होतील, काही उरणार नाही. थँक्यू. काही उरणार नाही म्हटलं तर आणि काय बोलायचं आहे, काही उरणारच नाही. असा प्रकार आहे तो. म्हणून हे सगळं जे चाललेलं आहे त्या चालण्यामागे एक प्रकारची शिस्त आहे आणि ती शिस्त स्वयंभू आहे, ती निर्माण झालेली आहे. म्हणून कृष्ण म्हणतो धर्मस्थापनार्थाय नाही धर्म संस्थापनार्थाय. ज्यावेळेला लॉ अँड ऑर्डर ही आपण म्हणतो ना की कायद्या व्यवस्था आणि कायदा त्याच्यात काहीतरी बदल होतो, उलथापालट होते, ते पुन्हा तशी लॉ म्हणजे कायदा आणि ऑर्डर म्हणजे व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुन्हा पुन्हा मी जन्म घेतो. त्याच्यानंतर पुढची अनेक नावं आहेत, पण ऋषिकेश हे नाव खूप चांगलं आहे. ऋषिकेश. आता ऋतिकमधला हल्ली सांगावं लागतं. पूर्वी हृदयातला म्हणत होतो हृदय, पण आता ऋतिकमधला हा लक्षात ठेवा. आणि ऋषिकेश. आणि दुसरं आहे ऋषीतला ऋषिकेश. हे 2 शब्द आहेत. ऋषिकेश हे गाव आहे, म्हणजे एक तीर्थक्षेत्र आहे. आपण म्हणतो ऋषिकेश, गंगा हरिद्वार ऋषिकेश. तर तिथे अनेक ऋषींनी एवढी तपश्चर्या केली, इतकी आश्रम स्थापन केले. ते नाहत असतील ना डोक्यावरून, त्यांचे केस पडले नसतील का तिथे? ऋषींचे केश. म्हणजे इतके ऋषी, इतके आश्रम, इतके यज्ञ, इतकी ज्ञानसत्र, ते ऋषिकेश. केश म्हणजे केस. हा कसा आहे? हा ऋषिक ईश. ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे इंद्रियांचा स्वामी. ईश हा नेहमी आत असतो, हे लक्षात. बाहेरून दिसला तरी तो आतून सगळं चालवत असतो. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो ना. गाडी कशी चालते? पहिलीतलं पोर सांगतं हे काय विचारलं काय, रस्त्यावर चालते. बरोबर. 4थीतलं पोर टायर्सवर चालते. 8वीतलं पोर निरनिराळी उत्तरं देतील. शेवटी म्हणतील डिझेलवर चालते किंवा पेट्रोलवर चालते. पेट्रोलवर कशी चालते? मग पेट्रोल पंप का नाही चालत? नाही, त्याला ते इग्निशन द्यावं लागतं की नाही? बरोबर, द्यावी लागते. स्पार्क वगैरे ती शक्ती आहे. आणि
ती डिझेलच्या किंवा पेट्रोलच्या आत जी शक्ती आहे ती शक्ती गाडी चालवते. हे शेवटचं उत्तर आहे. ती शक्ती आपल्याला दिसत नाही. एक गमतीदार तुम्हाला उदाहरण सांगतो. ती बोलत होती वगैरे, माझ्यामुळे चालते. कोण म्हणतं? रूळ. गाडी माझ्यामुळे चालते. जमीन म्हणाली की मी आहे ना म्हणून तुम्ही आहात, पण तरी काही हरकत नाही. तुला वाटत असेल इतक्यात गाडींची चाकं म्हणाली माझ्यामुळे गाडी चालते, तुमच्या रुळामुळे कशी चालेल? मग त्याला असं करून इंजिन म्हण माझ्यामुळे गाडी चालते, माझ्यामुळे. सगळ्यात किती बडबडते तुम्ही, माझ्यामुळे गाडी चालते. कोण म्हणते माहिती आहे ना? टाइम टेबल. टाइम टेबल जे आहे माझ्यामुळे गाडी चालते. मुंबईच्या लोकलचं टाइम टेबल वगैरे, टाइम टेबलमुळे गाडी चालते का? इंजिनामुळे गाडी चालते का? ड्रायव्हरमुळे गाडी चालते का? रुळामुळे गाडी चालते? नाही. गाडी आज जे डिझेल किंवा कोळसा किंवा त्याला जे इंधन दिलेलं असतं त्या इंधनात गाडी चालवण्याची शक्ती असते जी दिसत नाही. या सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत. रूळ दिसतात, जमीन दिसते, चाकं दिसतात, या सगळ्यात दिसणाऱ्या गोष्टी आहेत. दिसत नाही ती आतली शक्ती, आणि ती शक्ती गाडी चालवते. मला कोण चालवते आत्ता सांगा बरं? मला चैतन्य चालवते, जीव चालवतोय, प्राण चालवतोय. आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण विचार करतो की सगळी विष्णूची जी नामं आहेत ना, त्या नामात ऋषिकेश एक नाम आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय, आणि त्या इंद्रियांचा ईश आहे ना तो आत बसलेला आहे. त्याला आपण कृष्ण म्हणूया, त्याला विष्णू म्हणूया, त्याला कोणताही देव म्हणूया किंवा कोणतीही देवी म्हणूया. आणि म्हणून मागे आपण बघितलं तर इंद्रिय बाहेर आहेत, ती दिसतात. इंद्रियांची तोंड बाहेरच उघडलेली आहेत, सगळं बाहेरच आहे इंद्रिय. इंद्रियांची जी शक्ती आहे ना त्याला इंद्रा म्हणतात. इंद्रा ही त्यांची शक्ती आहे. त्या शक्तीचा स्वामी कोण आहे? तो इंद्र आहे. इंद्र आहे. हा इंद्र जो आहे ना तो आपल्या शरीरात आत आहे. आत बसून तो सगळं चालवतो. किती सुंदर रूपक आहे. आणि मग ज्या वेळेला आपण म्हणतो शरीर काय आहे? इंद्रप्रस्थ आहे. इंद्रप्रस्थ म्हणजे इंद्राची राजधानी. जीवन काय आहे? इंद्रायणी. इंद्रायणी हे ते जीवन आहे. हे सुंदर रूपक आहे. पण हे रूपक मला सांगतं की ऋषिकेश हा आत आहे. आतून तो सगळे व्यवहार चालवतो. म्हणून म्हणतात पाहतो कोण? तो पाहतो. म्हणून मागे एक गोष्ट बघितली होती, उपनिषदातली गोष्ट आहे की एक साधू जात असतो आणि एक माणूस असा वाटेल तसा नाचत होतो. त्यावेळेला ब्रेक डान्स नव्हता, हे लक्षात ठेवा. वाटेल तसा नाचत असतो आणि असं तुला काय झालं? तुला काही रोग झाला आहे का? नाही म्हणला, आतून मला काहीतरी आवाज ऐकू येतात आणि ते आवाज भांडल्यासारखे आहेत, म्हणून मला ते सहन होत नाहीत. तो म्हणतो जरा तू थांब बरं, मी ऐकतो. आणि खरंच भांडण चालू आहे. मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, माझ्यामुळे हा चालला आहे, माझ्यामुळे हा जिवंत आहे, माझ्यामुळे हा कार्य करतोय. डोळे म्हणतात, कान म्हणतात, सगळे. त्यावेळेला तो म्हणतो असं करूया, एक एक जण तुमच्यापैकी काही दिवस रजेवर जा आणि बघा याचं जीवन चालते का. डोळे म्हणतात आम्ही जातो, आमच्याशिवाय याचं काही होणारच नाही. डोळे रजेवर जातात. आंधळी माणसं जगत नाहीत, हा जगत राहतो. डोळे परत येतात, माझ्याशिवाय चाललंय की याचं. कान जातात, बहिरी माणसं जगत नाहीत. वाणी जाते, जगत नाहीत मुखी माणसं. मग सगळ्यांना कळलं की आपल्याशिवाय चाललंय हे. आणि शेवटी आतून एक असा दीर्घ आवाज आला, डीप असा, आता मी जाऊन पाहतो. आणि तो नुसता जायला लागला. सगळी तू मात्र जाऊ नको, हा प्राण होता लक्षात ठेवा. तू मात्र जाऊ नकोस, तू मात्र जाऊ नको. तू आहेस म्हणून आम्ही आहोत, आम्ही मान्य करतो. मला डोळे दिसतात, डोळ्याच्या आतली रचनासुद्धा हल काढणारी निरनिराळी टेक्निक्स आहेत आपली. म्हणजे MRI आहे, सगळं आहे. प्राण लक्षात घ्या, जीव, ती चैतन्य, ती शक्ती जी मला चालवते. आणि म्हणून तिची मी पूजा केली पाहिजे. पूजा केली पाहिजे, तिची पूजा केली पाहिजे, हे अगदी लक्षात द्या. आणि म्हणून हा जो ऋषिकेश आहे ते एक पवित्र असं क्षेत्र आहे. पण ऋषिकेश जो आहे तो प्रत्येकाच्या आत असलेला स्वामी आहे आणि तो खरा परमेश्वर आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणखीन एक नाव आहे की जे नाव फार सुंदर आहे. नाव पद्मनाभ आपण देतो. नाभ म्हणजे नाभी, नाभी बेंबी आपण म्हणतो ते. आणि पद्म म्हणजे कमळ. आता लक्षात ठेवा, नाभ म्हणजे नाळ. नाळ हे कशाचं प्रतीक आहे? आई आणि मुलगा हे जोडलेले असतात एकमेकाला, अटॅच्ड. आणि कमळ कशाचं प्रतीक आहे? डिटॅचमेंटचं. हां,
म्हणजे अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट याचं सुंदर आपण म्हणतो एक संगम किंवा एक प्रतीक हे आवश्यक आहे की मी शांतपणे झोपलेलो आहे सागराच्या तळाशी, पण माझ्या नाभीतून एक नाभ निघतो, कमळ, नाभीतून नाभ निघतो आणि तो कमळ वरती येतो आणि तो पोकळ आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यावर एक कमळ आहे आणि त्या कमळावर कोण बसलेला आहे? ब्रह्मदेव बसलेला आहे. आणि हा ब्रह्मदेव 4 दिशांनी तोंड आहे त्याचं, आणि हे 4 दिशांनी तोंड असलेलं तो शांत आहे. कधीतरी वर्णन केलेलं आहे की तो झोपलेला आहे पुढे, आणि तो विचारतो काय करायला पाहिजे, तर तप करायला पाहिजे. तप, मला तप केल्याशिवाय सृष्टी कशी करायची माहीत नाही आहे. हा शांतपणे काय करायचं तो विचार करतोय आणि त्याच्या घोरण्यातून ज्ञान बाहेर पडायला लागलेलं आहे. हे का सांगितलेलं आहे? निश्वसित. निश्वसित म्हणजे निश्वास, श्वासाबरोबर बाहेर पडलेलं आहे. मला ते कळलंही नाही आहे. आयले तसे गायले. एका कवीने सांगितलं होतं की मी त्याच्यावर काही संस्कार केलेले नाहीत. तुकाराम त्याचं उत्तम उदाहरण आहे. मग जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. ज्यावेळेला शिवाजी महाराज त्यांची अवस्था फार वाईट झालेली आहे, तर ताट पाठवतात, त्याच्यात सोन्याची नाणी आहेत, त्याच्यात अलंकार आहेत, सगळं आहे. त्यावेळेला ते सांगतात सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. आणि खरंच आहे बघा ना की सगळं जमिनीतूनच काढलेलं आहे ना. अगदी लोखंड, तांब, कॉपर, आयर्न हे काढलेलं आहे. सोनं नाही काढ. हिरे, हिरे काय आकाशात का झाडाला लागतात? हिरेसुद्धा खाणीतूनच काढलेले आहेत. काय नाही जमिनीतून काढलेलं. आणि जमीन म्हणजे मृत्तिका. सम लोष्टाश्म कांचन असं म्हणलेलं आहे. सम म्हणजे सारखं, लोष्ट अश्म कांचन. कांचन म्हणजे सोनं, अश्म म्हणजे दगड आणि लोष्ट म्हणजे माती. हे सगळं आम्हाला सारखं आहे, आम्हाला हे नको, परत घेऊन जा. शिवाजी महाराज म्हणाले की हा किती निस्पृह आहे, त्याला खरंच याची गरज आहे. बायको म्हणत होती आतून ठेवून घ्यावं, एवढं प्रेमाने पाठवलंय, राजांनी पाठवलंय, आपण मागितलं तर नाही ना. पण नाही नाही ना म्हणाला, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. काही दिवसानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा पाठवलं. असाच नजराणा ज्याला म्हणतात, भेट वगैरे. त्यावेळेला तुकारामांनी जे शब्द वापरले याच्यासाठी ते थांबलेले नव्हते, लक्षात ठेवा. ते एकदम सांगत होते. तसं ज्ञान बाहेर पडलं त्या पद्मनाभ, त्याचा पद्म, त्या पद्मावर जो ब्रह्मदेव आहे आणि त्याला एकदम ते ज्ञान स्फुरत आणि त्यांनी सृष्टी निर्माण केली. दुसऱ्या वेळेला तुकाराम काय म्हणले माहिती आहे ना, हे सोने नाणे आम्हा सुकराच्या विष्ठे समान. डुकराची विष्ठा, डुक्कर इतरांची विष्ठा खातं आणि त्याची विष्ठा म्हणजे काय, त्याच्यापेक्षा आणि खालचं काय असेल, तेव्हा हे तुम्ही परत न्या, आम्हाला नको ही सुकराची विष्ठा. हे काय ठरवून बोलले होते तुकाराम? नाही, ते बोललेलेच उत्स्फूर्तपणे. तसा हा जो ब्रह्मदेव आहे ना, तो उत्स्फूर्तपणे त्याच्या तोंडून ते वेद बाहेर पडले. म्हणून तो झोपलो होतो, तयाचा घोरू सुखे म्हणू येतो वेदू. ज्ञानेश्वर म्हणतात तो घोरायला लागला आणि त्याच्या घोरण्यातून वेद बाहेर पडले, ज्ञान बाहेर पडलं. वेद पुस्तकं नाही आहेत, लक्षात ठेवा. वेद इज अ बॉडी ऑफ नॉलेज. आणि नंतर लेखन आलं, ते लिहिले गेले. नंतर प्रिंटिंग म्हणजे मुद्रण आलं, त्यांची पुस्तकं झाली. पण सुरुवातीला ते उत्स्फूर्त स्वयंभू असं ज्ञान आहे. आपण विष्णूबद्दल बघतोय, हे उदाहरण लक्षात घ्या ना की हे मंत्र कसे तयार झाले. हो, या शब्दांचा असं करून एक मंत्र तयार झाला. सगळ्यात चांगला जो मंत्र आहे गायत्री मंत्र, त्याच्या जन्माची कथा सांगितली जाते. विश्वामित्र ऋषी जे तसे क्षत्रिय आहेत, त्यांना पहिल्यांदा राजर्षी म्हणत होते आणि त्यांना आपल्याला ब्रह्मर्षी म्हणलं पाहिजे, कारण ब्रह्मर्षी वसिष्ठ होते. वसिष्ठांची त्यांची स्पर्धा होती. पण त्यांनी जी तपश्चर्या केली विश्वामित्रांनी, त्याला तोड नाही आहे. प्रत्येक वेळेला अगदी वरती पोचत आले आणि तिथे त्यांच्याकडून काहीतरी घडलं, परत खाली आले, परत त्यांनी तपश्चर्या सुरू केली. म्हणजे इतकी कडोविकडीची पराकाष्ठेची तपश्चर्या विश्वामित्रांनी केलेली आहे. एक तर तुम्हाला सांगतो, अगदी ते पोचलेच, जवळ पोचलेच आणि ह्याला भीती वाटते इंद्राला. अरे यांनी जर इंद्रपद मागितलं तर द्यावं लागेल, काय त्याचं तपश्चर्या आहे. मग तपोभंग करण्यासाठी मेनका पाठवली. आता मेनका नृत्य करायला लागली, आपले पैंजण वाजवायला लागली, आपल्या अंगाचा जो गंध आहे तो सगळीकडे पसरायला लागली. मग ह्यांनी पहिल्यांदा ध्यान भंग केलं, त्याला आपण विश्वामित्री पवित्रा म्हणतो. त्यांनी असे करत होते वर, पण नंतर त्यांनी असं तिच्याकडे बघितलं एका डोळ्याने. ह्याला विश्वामित्री पवित्रा म्हणतात. मेनकेच्या लक्षात आलं की आपलं काम झालं, की आपण म्हणतो ना की तिला पटवली किंवा त्याला पटवला. मग त्या पद्धतीने तिने, मग नंतर त्यांना मुलगी झाली की
म्हणजे इतक्या वर गेलेले खाली आले, पुन्हा तितक्याच उंचीला पोचले. एकदा त्यांच्या तोंडातून मंत्र बाहेर पडला. ओम भूर्भुवः स्वहा म्हणतो ना, तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आणि नंतर हे काय बाहेर पडलं? त्यांनी पुन्हा स्मृती, श्रुती ऐकलं, दृष्टी, त्यांना तो मंत्र लिहिलेला दिसला. या मंत्राचा मी स्मरता आहे, आठवला. कारण एकदम काय बाहेर पडलं, मी आठवला मंत्र, नंतर मी तो ऐकला, बरोबर, नंतर मला तो आकाशात लिहिलेला दिसला. म्हणून मी द्रष्टा आहे, मी स्मरता आहे, मी श्रोता आहे, मी कर्ता नाही, मी निर्माता नाही आणि मी रचयिता नाही, मी उद्गाता आहे. माझ्या तोंडून उत्स्फूर्तपणे बाहेर पडलं. हे लक्षात ठेवा की मी ह्याचं काहीही कर्तृत्व घेत नाही आहे. म्हणजे हल्लीच्या भाषेत मला रॉयल्टी नको, मला निरनिराळ्या प्रकारची कॉपीराईट नाही आहे. काही कोणीही म्हणा की हा मंत्र कसला कॉपीराईट आहे, मी काही नको मला. हे जे आहे ना, हा पद्मनाभ आहे. म्हणजे तो कशाला शांतपणे आहे. पद्मनाभ, त्याच्या नाभीतून ते आलेलं आहे आणि तो सांगतोय नाभी नाभी, घाबरू नकोस, घाबरू नकोस. ज्याच्या नाभीतून पद्म निघालेलं आहे आणि त्या पद्मावर ब्रह्मदेव आहे आणि ब्रह्मदेवाकडून सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणजे तो आहे कोण? तो प्रजापिता आहे. मग विष्णूला काय म्हणणार तुम्ही? प्रजापितामह, म्हणजे आजोबाच म्हणलं पाहिजे ना, पण नाही हो, तो प्रजापिता. त्यांनी सगळी प्रजा, सगळी सृष्टी निर्माण केली. ह्यांनी त्याला निर्माण केलं किंवा त्याला बुद्धी दिली. हा विष्णू, हा ब्रह्मा विष्णू महेश असा त्यांच्या स्टेटस असलेला नाही आहे, हा त्याच्या पलीकडचा आहे. म्हणजे परब्रह्म म्हणतो, हा परम विष्णू आणि परम आपण म्हणतो महेश किंवा शंकर, हे परमदेव आहेत आणि त्यांचं हे विष्णू सहस्रनाम आहे. एक गमतीदार प्रसंग आहे, मागे एका निराळ्या संदर्भात बघितला होता की ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यात वाद किंवा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण होतो की श्रेष्ठ कोण. मी निर्माण करतो म्हणून तू पाळतोस, अरे मी पाळतो म्हणून निर्माण केलेली जगतात, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. शंकराकडे येतात तेव्हा शंकर म्हणतो काही हरकत नाही, तुमचं उत्तर तुम्हीच घ्या. म्हणून तो तेजाचा असा एक स्तंभ तयार करतो. आज आपण जी नामं पाहिली किंवा उरलेल्या दिवसात जे पाहणार आहोत, हा स्तंभ लक्षात ठेवा. एक तेजाचा स्तंभ, लिंग असतं ना शिवलिंग, त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात ना, तसा ज्योतिर्स्तंभ तयार करतो. आणि म्हणतो त्या स्तंभाच्या खाली आणि वर फुलं ठेवलेली आहेत. खाली म्हणजे असं काहीतरी ठेवून त्याच्यावर फूल ठेवलं असेल, तेव्हा तुम्ही कुठे जाणार ते ठरवा. ब्रह्मदेव म्हणाला मी वरती जाणार, वरचं. तो म्हणाला काही हरकत नाही. विष्णू म्हणाला मी खाली जातो. जो पहिल्यांदा फूल आणेल तो श्रेष्ठ, काही हरकत नाही. ब्रह्मदेव हंसावर बसला आणि वर 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 जात गेला आणि हा गरुडावर बसला आणि खाली 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 जात गेला. हा ब्रह्मदेव वरती जातोय, वरती जातोय, वरती जातोय. तो स्तंभ आहेच की हो, आहेच की हो, आहेच की हो, तो थांबतच नाही आहे. म्हणतो विष्णू एव्हाने आला असेल तर, म्हणून इतक्यात वरून एक फूल पडताना दिसलं. तो वरच्यावर पकडतो आणि काय कळणार आहे शंकराला. आपण सांगूया की मी तिथपर्यंत पोचलो आणि हे फूल, आणि तो येतो त्यावेळेला विष्णूचा पत्ताच नसतो. मी श्रेष्ठ. शंकर म्हणतो हो, हसतो फक्त शंकर, आणि हा येतच नाही विष्णू. आणि काही खूप वेळानंतर तो येतो, हातात फूल नसतं. तो म्हणाला मी इतका खाली गेलो, इतका खाली गेलो, इतका खाली गेलो, पण त्याला आरंभच नाही. तो अनादी आहे. मग ह्याला अंत कसा लागला? कारण अनादी आहे तो, अनंतही आहे. तो म्हणतो खरं सांगतो, फूल नव्हतंच तिथे. हे कुठलं तरी उडत आलेलं फूल तू पकडलंस. मग आपण इंग्रजीत म्हणतो डू यू थिंक आय एम अ फूल. अरे फूल नाहीच आहे तिथे, कारण तो संपला पाहिजे ना स्तंभ वरती फूल ठेवायला. अनादी आहे आणि अनंत आहे. त्यावेळेला ब्रह्मदेवाला कळलं नुसती बुद्धी असून भागत नाही आहे, हृदयसुद्धा असलं पाहिजे. आणि पालन करतो आई वगैरे, हृदय असतं त्याला, मिळवतो ह्या पद्धतीनं त्या पद्धतीने, त्याला डोकं आहे. दोन्ही असतं प्रत्येकाला, पण आईला हृदय जास्त असतं, वात्सल्य. विष्णू ही आईसुद्धा आहे, पुढे येणार आहे. आणि विष्णू हा पिता तर आहेच, प्रपिता आहे, पित्याचाही पिता, पहिला पिता आहे, आद्य पिता. म्हणून अशी ही नामं आहेत, खूप सुंदर नामं आहेत, चिंतनासाठी नामं आहेत. ही नामं घेऊन आपण बघायचं की अनादी अनंत अशी एक शक्ती आहे आणि त्याचे आपण एक कण आहोत किंवा एक थेंब आहोत. मग कशाला गर्व करायचा? नम्रतेनं जे आपल्याला मिळालेलं आहे काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करूया. जेवढा आनंद मिळेल तो आनंद
त्या सम्राटाला सुद्धा मिळणार नाही. कारण सम्राट आणि राजा मी आतच आहे. आत माझं स्वराज्य आहे आणि तिथे मी खरा स्वतंत्र आहे. उद्यापासून पुढची नामं सुरू राहतील. आहे त्या ठिकाणी जरा ताठ बसून डोळे मिटूया. शांत. ही सगळी नावं एकमेकाला जोडलेली आहेत, लक्षात ठेवा. आईच्या पोटातलं मूल नाळेनं जोडलेलं असतं, ही अटॅचमेंट आहे एका अर्थाने. पण कमळ पाण्यात चिखलात असूनही चिकटत नाही, ही डिटॅचमेंट आहे. जीवनात दोन्ही गोष्टींची आपल्याला गरज आहे. शांत. माझ्या नंतर म्हणायचा आहे मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्ती मंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचं विश्वरूप दर्शन सद्गुरुनाथ, लक्ष्मीनारायण आणि ग्रंथ श्री विष्णू सहस्रनाम चिंतनिका, जी प्रभूची विष्णूची वाङ्मयी मूर्ती आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.